नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. तर ही सिल्कची साडी आहे. पाडव्यासाठी त्यांनी ही साडी घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर ती कशा पद्धतीनं, तर चला करूया सुरुवात. तर बघू शकता हा मी आकार असा दिलेला आहे आणि हा जो आकार काढलेला आहे ना, तशी आपल्याला सुंदर डिझाईन बनवायची आहे. तर आता जसा आकार मी आखून घेतलेला आहे तो आपण अगोदर कट करून घेऊयात. तर बघू शकता आता आपण असा व्यवस्थित आकार कट करून घेतलेला आहे. इथून थोडासा आतमध्ये घेतलेला आहे आकार आपण आणि तीन असे बघू शकता इकडे तीन साईडला आणि ह्या साईडला असे आकार आपण दिलेले आहेत आणि व्यवस्थित आपल्याला आता आकारावरची जसा आकार आहे ना त्याच्यावरनं आपण टीप घेणार आहोत आणि खूप सुंदर आपण आकार ह्याला देणार आहोत. तर चला करूया सुरुवात. तर 1.5 इंच अंतर ठेवा. इथं कॉर्नरला आल्यानंतर सुई आतल्या साईडला अशी ठेवा आणि नंतर व्यवस्थित आकार द्या शिस्तीत. तर बघू शकता व्यवस्थित कशी अशी मी टीप मारून घेतलेली आहे, जसा आपण आकार आखलेला आहे तसं. तर आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया व्यवस्थित. इथं कॉर्नरला आल्यानंतर जे आपले कॉर्नर असतात ना तिथं व्यवस्थित कट मारून घ्या, म्हणजे हे कॉर्नर अगदी व्यवस्थित येतात, म्हणजे टिपेच्या अलीकडं, जेणेकरून टिपेच्या पलीकडं नको. तर आता आपण हे जे कॉर्नर आहेत ना व्यवस्थित कट करून घेऊयात. तर आता आपण इथे छोटे छोटे कट मारून घेऊयात, जो आपला वरचा आकार आहे ना तिथं पण. इथे पण आपण हे नाजूक काम असतं, व्यवस्थित शिस्तीत असं करा. हे अशामुळे काय होतं, आपले आकार अगदी ॲक्युरेट येतात आणि फिनिशिंग पण आपल्या ह्या ब्लाऊज डिझाईनला खूप भारी येतं. त्यामुळे हे कट मारणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण पूर्ण उलटवून घेऊयात. तर आता आपण ह्याच्यावरून टीप मारून घेऊयात. तर ह्या साईडला पण आपण आता टीप मारून घेऊया.
तर मैत्रिणींनो बघू शकता कसा छान आपला हा गळा तयार झालेला आहे. पण ज्या कस्टमरचा हा ब्लाऊज आहे त्यांना वरून लेस नको आहे, त्यांना सिंपलच गळा हवा आहे, तर त्यासाठी मी नुसता हा आकार असा दिलेला आहे. तर मैत्रिणींनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.